नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम आदमी पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल घोटाळ्याच्या आरोपातून नुकतेच बाहेर आलेले असताना आणि राजकारणात पुढे यायची आता वरती यायची धडपड सुरू असताना अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. तो कोणी बाहेरून विरोधकांनी दिलेले नाही, त्यांच्याच पक्षातले त्यांचेच खासदार, राज्यसभेचे खासदार यांनी केजरीवाल यांच्या विरुद्ध बंड केला आहे. राज्यसभेमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे 10 खासदार आहेत राज्यसभा. 10 पैकी 7 खासदारांनी बंड केला आहे, फुटले आहेत ते. आणि हे 7 खासदार भाजपमध्ये गेले आहेत, भाजपमध्ये विलीन झाले आहेत. त्यांचं नेतृत्व राघव चड्ढा करतायत. राघव चड्ढा हे राज्यसभेत आम आदमी पक्षाचे उपनेते होते. त्यांचं काय केजरीवालांशी बिनसलं असेल, त्यामुळे केजरीवालांनी 10 पैकी 7 खासदार घेऊन बंड केला आहे. आता पक्षांतर बंदी कायद्यानुसार 10 पैकी 7 खासदार म्हणजे दोन तृतीयांश बहुमत, 2 तृतीयांश लोक बाहेर गेले आहेत. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार या 7 लोकांवर कारवाई होऊ शकत नाही, मी सेफ आहे ते. आणि हे सारे त्यात हरभजन सिंग सुद्धा खासदार आहे या 7मध्ये. स्वाती मालीवाला आहे. ते हे लोक भाजपमध्ये गेले आहेत. आणि त्यामुळे एकच खळबळ आहे दिल्लीमध्ये. दिल्लीच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ आहे. कारण आता समोर निवडणूक आहेत. म्हणजे पंजाबची निवडणूक आहे, गोव्याची निवडणूक आहे, त्यानंतर गुजरातची निवडणूक आहे. गुजरातची निवडणूक डिसेंबरमध्ये आहे. तेव्हा आता पंजाबमध्ये म्हणजे आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सरकार आहे त्यांचं. आता अशा परिस्थितीत हे बंड झालं, त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. त्यात खास करून केजरीवाल यांना. केजरीवाल यातून कसे बाहेर पडतात ते पाहायचं आपण. पण ते जे भाजपने मोठा झटका दिला आहे आणि टायमिंग त्याचं केजरीवाल यांच्या विरोधात जाताना दिसत आहे. आता केजरीवाल हे मैदानात आले ते भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात, की सारे भ्रष्ट आहेत, काँग्रेसही भ्रष्ट आहे, सारे भ्रष्ट आहेत असं सांगून केजरीवाल यांनी मैदानात उडी घेतली. अण्णा हजारे सोबत होते. अण्णा हजारे नंतर बाहेर बाजूला आले. केजरीवालांनी नंतर दिल्लीत राज्य केलं, बरीच धूमधाम केली. पण ते त्यांचा फुगा फुटला. आणि आता त्यांची टिकण्यासाठी म्हणजे राजकारणात अस्तित्व टिकण्यासाठी केजरीवाल यांना धडपड करावी लागते. भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवाल मैदानात आले, की सारे भ्रष्ट आहेत असं सांगून ते त्यावेळी केजरीवाल यांनी एवढी हवा बनवली होती. केजरीवाल म्हणजे महात्मा गांधी अशी इतकी त्यांची इमेज तयार झाली होती. 13 वर्षापूर्वी हा आम आदमी पक्ष स्थापन झाला. केजरीवालांनी स्थापन केला 13 वर्षापूर्वी. 13 वर्षात या पक्षाचे 13 चिंधड्या उडताना दिसत आहेत. कारण ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात केजरीवाल उभे झाले त्यांनी तेच केलं असे आरोप होत आहेत. म्हणजे राज्यसभेची तिकीट केजरीवालांनी विकली असा आरोप, जोरदार आरोप झाला आहे. आशुतोष
कुमार विश्वास ही मंडळी सुरुवातीला केजरीवालांसोबत होती, पण नंतर ती बाजूला का गेली हे सर्वांना माहीत आहे. मग अलीकडचं राजकारण हे सत्तेचं राजकारण झालं आहे. सत्ता असेल तर तुम्ही राजकारण करू शकता, गप्पा करू शकतात लोककल्याणाच्या. पण सत्ता नसेल तर मग ते सर्व अरण्य रुदन होतं सध्या. त्यामुळे सारेच राजकीय पक्ष कन्फ्युजनमध्ये आहेत. आपण पाहिलं की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर आले, 40 आमदार घेऊन बाहेर आले. नंतर अजितदादा पवार त्यांनी तेच केलं, 40 आमदार घेऊन बंड केलं. आता हे बंड करतायत, साऱ्यांना सारे भ्रष्टाचार विरोधात बोलतायत. परंतु आपण स्वच्छ आहोत, बाकी गडबड आहे, हीच प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे जनता ही कन्फ्युजनमध्ये आहे की नेमकं कोण खरं बोलत आहे आणि कोण काय बोलत आहे. एकच याचा निचोड हाच आहे की हमाम में सब नंगे आहे. हे आता लोकांनाही खरं वाटायला लागले. स्नानगृहात सारे नग्न असतात. कोण कुणाला बोट दाखवायचं आणि कुणाकडे बोट नाही. आता या केजरीवालांनी आणि सध्या जे भाजपकडे गेले आहेत ते राघव चड्डा यांनी भाजपच्या विरोधात काय काय नाही बोललं. ते आता भाजपकडे विलीन झालेत. त्यामुळे माणसांच्या शब्दावर आता कसा विश्वास ठेवावा, म्हणजे विश्वासाचं मोठं संकट राजकारणात तयार झालेलं आहे. आणि त्याचं कारण आहे पैसा, सत्ता. सत्ता पाहिजे तिकडे लोक जात आहेत. हे हे यातलं सत्य आहे. यात कुणाला नाव ठेवायचा प्रश्न नाही. सत्तेचा मलिदा पाहूनच सारे राजकारण सुरू आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.